मैत्रिणींनो, रुची राघव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज बनवूया आपण साबुदाण्याची खीर. साबुदाण्याची खीर आपण करतोच नेहमी, पण आज आपण खोबरं टाकून साबुदाण्याची खीर किंवा ओलं खोबरं टाकून, तर याची चव एकदम भन्नाट लागते. तर आपण आता हा बघा साहित्य काय घेतलं आहे. हे साबुदाणा आपण 2-3 तास भिजून पाण्यामध्ये काढायचा. आता तो पाणी सगळं शोषून घेतो साबुदाणा. आता बघा हा असा छान सॉफ्ट झाला आहे साबुदाणा. असं तुम्ही भिजवून ठेवायचा. आणि ही साखर घेतली, वेलची पावडर आहे, बदामाचे तुकडे, ओलं खोबरे आहे, काजू आहे. आता एवढ्या कमी साहित्यात ही एकदम न फाटता एकदम चविष्ट ही साबुदाण्याची खीर होती. आता आपण पहिले बदाम तुपामध्ये तळून घेऊया आणि काजू तुपामध्ये तळून घेऊया. काजू आणि बदाम आपण तुपामध्ये तळून घेतोय. आपले तळून झाले काजू बदाम. आणि आता हे तूप आणि बदाम काढून घेऊया काय. आता आपण इथे 1 लिटर दूध टाकूया. त्याला आपण छान उकळी आली की आपण याच्यामध्ये साबुदाणा टाकूया. तर आपण याच्यात साबुदाणा ॲड करूया. हा आपण सगळा साबुदाणा त्याच्यात टाकूया, हलवून घेऊया. एकदम छान होते. खोबरं टाकल्यामुळे याची चव आणि घट्टपणा येतो. एकदम चविष्ट होते ही. उकळी येते. खोबरं टाकूया. खोबरं घेतले, ओलं खोबरं किसून ते टाकूया. त्यामुळे याची चवट एकदम अतिशय छान चवदार लागते ही खीर आणि घट्टपणा येतो. आता असं हलवून आल्यानंतर साखर टाकूया. आता साखर टाकली, आपण थोडं हलवून घेऊया. आता बघा त्याला उकळी आली आपण की आपण ड्रायफ्रूट्स टाकू आणि वेलची टाकूया. आता बघा उकळी छान येते, घट्ट पण झाली एकदम. ड्रायफ्रूट्स आहे तळून घेतले ते टाकूया सगळे. न फटता एकदम झटपट होणारी एकदम आणि चविष्ट साबुदाण्याची खोबरं टाकलेली खीर. एकदम तुमचे घरचे एकदम खुश होतील अशी एकदम छान चव येते. आणि आता आपण त्याच्यात वेलची पावडर टाकूया आणि हलवून घेऊया. बघताच क्षणी खायची इच्छा होईल अशी एकदम छान चविष्ट खीर तयार होते. उकळते. आपण आता ती प्लेटमध्ये काढून घेऊया. ही आता साबुदाण्याची खीर खोबरं टाकली एकदम छान चविष्ट, एकदम वेगळ्या पद्धतीची खोबरं टाकलेली चविष्ट खीर रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. हेल्दी राहा, मस्त खा, आनंदी राहा. आणि मला प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.